आज मराठा समाज सांगली संस्थेच्या अमृत महोत्सवी उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा रंगरंगोटी नूतनीकरण सभागृहाचं उद्घाटन आणि स्मरणिकेचं प्रकाशन आदरणीय आजच्या समारंभाचे अध्यक्ष देशाचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, सुभाषते माननीय नामदार नितीनजी गडकरी साहेब, तसंच उपस्थितमध्ये आपले मानसिंगरावजी नाईक, सुधाकररावजी गाडगीळ, सुमंत पाटील, अरुण लाड, विक्रम सावंत, सदाभाऊ खोत आणि निमंत्रक संजय काका पाटील, जयंतरावजी पाटील, विश्वजित कदम, विशाल दादा पाटील, अभिजित पाटील, प्रमोद शिंदे, विकास मोहिते, एडी पाटील, डीके काका, आर.एस. पाटील, रघुनाथराव पाटील आणि सर्व आजी माजी आमदार बंधू भगिनीनो आणि पत्रकारांनो, आज पुतळ्याच्या उद्घाटनासाठी आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय गडकरी साहेब हे दोघांची उपस्थिती ठेवून जो आजचा प्रोग्राम होत आहे, छत्रपती शिवाजी राजांचं कार्य हे रयतेला घेऊन जाणारं कार्य होतं. 18 पगड जातीला घेऊन या राज्याचं देशाचं नेतृत्व करण्याची कला आणि अवगुणता त्यांच्यात होती. त्या कलेचा वारसा चालवण्याचं काम आज सांगली जिल्हा मराठा समाज करत आहेत. त्यांना मी माझ्या पक्षावतीनं शुभेच्छा देण्यासाठी इथं उभा आहे. बांधवांनो, छत्रपती शिवाजी राजे हे एकट्या मराठा समाजाचे नव्हते, तर तमाम या देशाचं वैभव होतं, नेतृत्व होतं, दैवत होतं. छत्रपती शिवाजी राजानं सर्वाला समतेच्या न्यायाच्या भूमिकेतून अधिराज्य देण्याचं काम केलं. त्या शिवाजी राजांचा पुतळा मराठा समाज भवनाने उभा केला आणि या समाज भवनामध्ये मी कॉलेजला असताना देखील माझे 2-3 प्रोग्राम झालेले आहेत. त्यामुळं मराठा सेवा संघाशी माझं जवळचं नातं आहे. काल माजी खासदार काकांचा फोन आला आणि काका म्हणले तुम्हाला यावं लागेल. तर मी काकांच्या आग्रहास्तव आणि अतिशय चांगला दिग्गज देशाचं नेतृत्व करणारे, विकासाचं आर्किटेक्चर करणारे गडकरी साहेब असतील किंवा पवार साहेब असतील, या दोघांच्या उपस्थित येण्याची संधी मला दिली. त्याबद्दल इथल्या या आयोजकांचं मी अभिनंदन करतो. आणि शिवाजी महाराजांना अभिप्रासलं राज्य या देशामध्ये, या राज्यामध्ये स्थापित हो अशी विनंती करून मी आपली रजा घेतो. ह्याच माझ्या शुभेच्छा. जय हिंद, जय भारत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.